प्रकरण 1. आनंदाचा हक्क. माझी खात्री आहे की आनंदाचा शोध हा आपल्या जीवनाचा एकमेव हेतू आहे. हे अगदी स्पष्ट आहे. कुणाचा धर्मावर विश्वास असेल किंवा नसेल, कोणी हा धर्म मानत असेल तर कोणी दुसरा धर्म मानत असेल, आपण सर्वजण आपल्या जीवनात काहीतरी अधिक चांगलं मिळवण्याच्या शोधात आहोत. तेव्हा मला असं वाटतं की जीवनातील आपली प्रत्येक हालचाल ही सुख मिळवण्याच्या दिशेनेच होत असते. ॲरिझोनामध्ये जन्मलेल्या मोठ्या श्रोतृवृंदापुढे दलाई लामांनी हे शब्द बोलून त्यांच्या हृदयाची जणू तार छेडली. परंतु जीवनाचा हेतू आनंद हाच आहे, हे त्यांचं म्हणणं माझ्या मनात एक प्रश्न उभा करून गेलं. नंतर आम्ही दोघेच असताना मी त्यांना विचारलं, तुम्ही आनंदी आहात? होय, ते म्हणाले. मग ते थोडे थांबले आणि पुन्हा म्हणाले, होय, नक्कीच. त्यांच्या धीरगंभीर आवाजानं शंकेला जागाच ठेवली नाही. त्यांच्या डोळ्यात, चेहऱ्यावर त्या गांभीर्याचं प्रतिबिंब उमटलेलं होतं. आपल्यापैकी बहुतेकांच्या दृष्टीनं आनंद हे ध्येय योग्य आहे का? मी विचारलं. ते खरंच शक्य आहे का? होय, मनाला प्रशिक्षण दिल्यास आनंद मिळवता येतो, असं मी मानतो. शेवटी मीही माणूसच होतो आणि आनंद हे मिळवता येण्याजोगे ध्येय आहे ही कल्पना मला पसंत पडणारीच होती. पण एक मानसशास्त्र म्हणून फ्रॉइडच्या कल्पनांनी मी भारावलेलो होतो. माणूस सुखी असावा याचा आपल्या जन्माच्या योजनेचा अंतर्भाव केलेला नाही असं कोणालाही म्हणावंसं वाटतं. अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे मला व्यवसायातल्या अनेक जणांनी असा निष्ठुर निष्कर्ष काढला होता की माणसानं जास्तीत जास्त भावनोद्रेकातील दुःखाकडे, सर्वसाधारण असमाधानाकडे एवढीच आशा करावी. या भूमिकेतून पाहिलं असता आनंदाकडे जाणारा अगदी स्वच्छ ठरलेला मार्ग हे प्रतिपादन ही फारच मूलगामी वेगळी कल्पना होती. मागील काही वर्षातील आमच्या मानसशास्त्राच्या प्रशिक्षणाचा विचार केला तरी अगदी रोगनिवाराचे साधन म्हणून सुद्धा आनंद या शब्दाचा क्वचितच कधी कोणी वापर केला असेल. अर्थात नैराश्य आणि चिंताग्रस्तता यातून, तसेच रुग्णाच्या मनातील संघर्ष व नातेसंबंधातील समस्या यावरही काय उपाय योजावेत याविषयी आमच्या चर्चा होत. पण आनंदी होण्याचे कसे ठशीत ध्येय कधीही व्यक्त केलं गेलं नाही. आनंद मिळवण्याच्या संकल्पनेला पाश्चिमात्य देशात नेहमीच गौण लेखलं गेलं. आनंद ही गोष्ट अप्राप्य, न साधता घेण्याजोगी गोष्ट आहे असंच मानलं गेलं. इतकं कशाला, अगदी हॅपी हा शब्दसुद्धा आईसलँडकडच्या हॅप या शब्दावरून बनलेला आहे आणि त्याचा अर्थ संधी किंवा नशीब असा आहे. आनंदाच्या या गूढ धूसर स्वरूपालाच आमच्यापैकी बहुतेक जण मान्य करीत आले. जीवनाकडून जेव्हा काही मौजमजेशीर क्षण मिळाले तेव्हा ते कुठल्या तरी अज्ञात प्रदेशातून आल्यासारखेच आम्हाला वाटले. माझ्या पश्चिमी मनाला तरी असंच कधीच वाटलं नाही की आनंद ही गोष्ट विकसित करता येते, टिकवून ठेवता येते किंवा ती फक्त मनाला प्रशिक्षण देण्याने मिळवता येते. मी जेव्हा अशा प्रकारचं विरोधी मत नोंदवलं तेव्हा दलाई लामांनी ताबडतोब त्याचं स्पष्टीकरण दिलं. मी जेव्हा म्हणतो की मनाला प्रशिक्षण द्यायचं तेव्हा ते काही फक्त एखाद्याच्या कार्यक्षमतेवर किंवा कौशल्याशी संबंधित नसतं. मी जेव्हा हे शब्द वापरतो तेव्हा मला तिबेटी भाषेतील सेम हा शब्द अभिप्रेत असतो. सेम या शब्दाचा अर्थ अधिक व्यापक आहे. मानवी मन, आत्मिक शिस्त यांच्याजवळ जाणारा असा अर्थ मला अभिप्रेत असतो. या शब्दांमध्ये बुद्धिमत्ता आणि भावना, हृदय आणि मन हे अंतर्भूत असतात. अंतर्गत शिस्तीच्या जोरावर आपल्या दृष्टिकोनामध्ये, आपल्या मानसिक भूमिकेमध्ये, जीवनाकडे बघण्याच्या आपल्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. आपण जेव्हा अंतर्गत शिस्त असं म्हणतो तेव्हा अर्थात त्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक पद्धती समाविष्ट असतात. पण सर्वसाधारणपणे सांगायचं तर आनंदाकडे जाणारे घटक आणि वेदनांकडे घेऊन जाणारे घटक कोणते आहेत हे सुरुवातीलाच आपण शोधून काढायला हवं. मग त्यानंतर हळूहळू वेदनादायक घटनांना त्यातून बाजूला काढता येतं आणि जे आनंददायक घटक असतील त्यांची रुजवण करता येते, असा तो मार्ग आहे. वैयक्तिक सुखाचे मोजमाप सापडल्याचा दावा दलाई लामा करतात. ॲरिझोनामध्ये एक आठवडाभर मी त्यांच्याबरोबर होतो. इतरांपर्यंत पोहोचण्याची इच्छा, अल्पशा ओळखीवर दुसऱ्याशी एकरूप होण्याची भावना निर्माण होणं, अशा साध्या गोष्टीतून व्यक्तिगत आनंद कसा प्रगट होतो याचा मी साक्षीदार बनलो होतो.
एके दिवशी सकाळी दलाई लामांनी लोकांसमोर त्यांचं व्याख्यान दिलं आणि त्यांच्या हॉटेलमधील रूमकडे ते निघाले. सभोवती त्यांचे चाहते होतेच. जिन्यापाशी हॉटेलची साफसफाई करणाऱ्यांपैकी एक जण उभी होती. तिला पाहून लामा थांबले आणि त्यांनी तिला विचारलं, "कुठून आलात तुम्ही?" भगव्या कफनीतला परदेशी दिसणारा भोवती एवढा गराडा असलेला कुणीतरी अधिकारी माणूस अचानक आपल्यापाशी येऊन काही विचारतो हे पाहून ती आधी नुकतीच विस्मयानं त्यांच्याकडे पाहू लागली. आधी ती भांबावली, पण मग नंतर थोडं हसून लाजत ती उत्तरली, "मेक्सिको." त्यावर लामा तिच्याशी थोडंसं बोलले आणि मग चालू लागले. ती भलतीच प्रफुल्लित झाली होती, आनंदितही झालेली होती. दुसऱ्या दिवशी त्या वेळेला सफाई कामगारांच्या स्टाफपैकी आणखी काही जणींना घेऊन ती तिथे उभी राहिली. दलाई लामा तिथे येताच त्यातल्या दोघी जणी पुढे झाल्या आणि लामा जिन्यातून जायला लागताच त्यांच्याशी आदरानं शुभेच्छादर्शक बोलल्या. त्यांच्यामध्ये अगदीच थोडंसं बोलणं झालं, पण त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते आणि मग त्या आनंदातच त्या आपल्या कामाकडे वळल्या. त्यानंतर प्रत्येक ठरलेल्या वेळी त्या विशिष्ट ठिकाणी दलाई लामांना भेटू इच्छिणाऱ्या सफाई कामगारांच्या संख्येत भरच पडत गेली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अशा अनेक बायका त्यांच्या राखी पांढऱ्या अशा गणवेशात तिथे येऊन रांगेत उभ्या राहिल्या. ही रांग पार रस्त्यापर्यंत गेली होती. आपली आयुष्याची दोरी किती लांब असावी हे ठरलेलं आहे. या क्षणाला हजारो मुलं या जगात जन्म घेत असतील. त्यातले काही जीव काही दिवस किंवा काही आठवडे जगतील आणि नंतर एखाद्या दुर्दैवी घटने किंवा आजारपणामुळे त्यांचा मृत्यू घडून येईल. काही कदाचित आयुष्याची 100रीसुद्धा गाठतील आणि आयुष्याने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची ते चव चाखतील. ते त्यांच्या आयुष्यात विजय मिळवतील, निराशेला तोंड देतील, कधी मजा करतील, कधी कुणाचा द्वेष करतील, तर कधी कुणावर प्रेम करतील. आपल्याला काहीच माहीत नाही, पण आपण काही दिवस जगू किंवा 100 वर्ष जगू, एक मुख्य प्रश्न कायमचाच आहे. तो म्हणजे आपल्याला आयुष्याचं प्रयोजन काय आहे? आपलं जीवन कशामुळे अर्थपूर्ण होईल? आपल्या अस्तित्वाचा हेतू आनंदाचा शोध घेणे हाच आहे. हे सर्वसाधारण व्यावहारिक शहाणपण आहे. अरिस्टॉटलपासून विल्यम जेम्स यांच्यापर्यंत सर्व पाश्चिमात्य विचारवंतांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे. मात्र अशा प्रकारे आयुष्याचा पायाच वैयक्तिक सुख शोधणं असा असणं हे साहजिकच स्वार्थीपणाचं किंवा आत्मकेंद्रीकरणाचं ठरणार नाही का? असं काही नाही. वस्तुतः वारंवार केलेल्या चाचण्यांमधून हे दिसून आलं आहे की असमाधानी माणसं जास्त आत्मकेंद्रित असतात. ते समाजात पटकन मिसळत नाहीत. हे लोक कुढणारे असतात आणि विरोधी सूर लावणारे असतात. उलट समाधानी माणसं इतर लोकांशी मिळून मिसळून वागतात. ते लवचिक आणि निर्मितीक्षम असतात. रोजच्या काळज्या विवंचनांना असमाधानी माणसांपेक्षा ते जास्त चांगल्या तऱ्हेनं सामोरे जाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असमाधानी लोकांपेक्षा सुखी समाधानी लोक हे जास्त प्रेमळ आणि क्षमाशील असतात. संशोधकांनी काही असे वेगळे प्रयोग केले. त्यातून असं लक्षात आलं, समाधानी माणसं अधिक खुली, पटकन पुढे होऊन दुसऱ्यांना मदत करणारी असतात. संशोधकांनी एकदा असा प्रयोग केला की एकाला अचानक टेलिफोन बूथमध्ये पैसे सापडले. अर्थातच तो खुशीत होता. मग समोरून एक जण आला आणि त्यानं नाटक केलं की त्याच्या हातातला कागदाचा गठ्ठा अचानक खाली पडला. संशोधकांना पाहायचं होतं की परक्या माणसाला हा आनंदी मनुष्य मदत करतो की नाही. दुसरा असाच प्रसंग, एकाला कॉमेडी अल्बम दाखवून मस्त हसवलं. मग त्याला एक गरजू माणूस भेटवला. आपल्याला पैशाची गरज आहे असं त्यानं प्रयोगासाठी खोटंच या आनंदी झालेल्या माणसाला सांगितलं. संशोधकांना असं आढळलं की जे लोक असे आनंदी नाहीत त्यांच्यापेक्षा जे लोक समाधानात आहेत ते इतरांना मदत करायला पटकन पुढे येतात, पैसे द्यायला तयार होतात. अशा प्रकारचे प्रयोग केल्यानंतर काही कल्पना स्पष्टपणे पुढे आल्या. आनंदाचा शोध आणि आनंद लाभ या गोष्टींमुळे माणसाचं वागणं निस्वार्थी आणि स्वतःशी तल्लीन होणार असतं. आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांना आपण अशा प्रकारे प्रयोगशाळेत ठेवून पाहिलं तर ते आपल्या लक्षात येईल. समजा आपण वाहतूक कोंडीत फसलो आहे. जवळजवळ 20 मिनिटांनंतर वाहतूक हळूहळू पुढे सरकू लागली आहे. आपण पाहतो की एका गाडीला आपल्यापुढे जायचं असतं. आपण जर त्या वेळेला चांगल्या मूडमध्ये असू तर अशी शक्यता आहे की आपण आपल्या कारची गती कमी करून त्या व्यक्तीला पुढे जाण्यासाठी हात करू. पण जर आपण चिडलेलो, वैतागलेलो असू तर कदाचित आपली प्रतिक्रिया उलट होईल. तिला घुसता येणार नाही अशा पद्धतीने आपण आपली गाडी दामटली असती.
मी नाही, अडकून पडले एवढा वेळ इथे, मग तिला थोडं थांबावं लागलं तर कुठे बिघडलं. तेव्हा आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याशी आलो. आनंद मिळवणं हाच आपल्या जीवनाचा हेतू आहे. एक चांगला माणूस म्हणून आपण आनंद मिळवण्याच्या दिशेनेच प्रयत्न करायला हवे. त्यासाठी अधिक सुखी करणारे घटक आपण शोधायला हवेत. सुखी किंवा आनंदी करणारे घटक कसे शोधायचे हे एकदा आपण शिकून घेतलं तर त्यांचा फायदा असा होईल की आपण स्वतः तर सुखी होऊच, पण आपलं कुटुंब आणि आपला समाज देखील सुखी समाधानी होईल.